रामानंद स्वामी तुम्हाला बोलावं. कबीर महाराजाला एवढा हरीक झाला की त्या अंधारात गुरुचा चेहरा तर काही मी पाहिला नाही, फक्त पायाचा धक्काच लागलता. आज गुरुचा चेहरा पाहायला भेटेल, आज आपल्या गुरु माऊलीचं सगुण रूप भेटीन पाहायला. त्यांनी सांगलं हो हो येतो मी, चला चला, हो बाबा चला, बरोबर चाल, नाही तर आम्ही बांधून नेऊ, बरं नाही जाशील पोहून. नाही बाबा मी काले पोहून जाऊ, चला मी पोहून जात नाही, मला बांधू नका धरू नका, मी स्वामीच्या दर्शनाला येतो. तर तिकडे रामानंद स्वामीने काय केलं की असा मंदात मोठा कपडा बांधला आश्रमात, तिकडून आसन टाकलं आणि त्याच्या आळ बसले. शिष्याला सांगलं बाकीच्या की बा तो कबीर आला की त्याला कपड्याच्या अंतरून बसवचा बाहेरून, तो बाहेरून बोली मी अंदरून बोली, कारण आम्ही त्याचं तोंड पाहत नाही मुसलमानाचं. अशी तयारी आश्रमात झाली. कबीर महाराजाला घेऊन शिष्य आश्रमात आले. जागा सांगली, या कपड्याच्या अंतर बसा तुम्ही. कबीर महाराज बसले, मना जय जप चालू होता. श्रीराम जय राम, 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 श्रीराम जय राम. सगळ्या जणांचा आवाज आहे. आता हा इथला किती जण, 40 जण बस रे, 40 जणांचा आवाज कसा पाहिजे, मंडप उडायला पाहिजे होता येतं. त्यात काही जणांनी काय केलं की आता म्हटलं काय नाही म्हटलं काय, भंडाऱ्यात काय माहित पडते काही, म्हणून बी नाही राहिले. काही नाही, म्हणा नका म्हणून, तुम्ही म्हणसान तेवढं तुमचं चांगलं, जो म्हणणार नाही त्याचं इकडे आल्या चांगलंच होते म्हणा. पण जसं मरायच्यात जर देव लागत असला ना, जसं ज्ञानोबा तुकोबा नरहरी माऊलीला दिसला, त्याच्यासाठी असं झामझाम नाही चालत. शकळ्यानं बी नांदुऱ्याला जाता येते, पायी पायी जाता येते, पण कुजर मध्ये बसले की मजा काय अलग असते की झंझप. रामानंद स्वामी विचारलं आला काय कबीर? म्हणे हो. आवाज दिला, हो बाबा मी इकून बसेला. रामानंद स्वामी म्हणतात का रे, तू कथा कीर्तन करतो लोकांना सांगते की रामानंद माय गुरु आहेत, कधी मी तुझे कान फुकले, कधी तुला मंत्र दिला? रामानंद स्वामी रागावले. त्याने हात जोडून सांगलं, म्हणे बाबा तुम्ही गंगेवर स्नान करायला दररोज जागती. मग काय झालं, माझा नित्य नियम आहे तो. तर तुम्ही गंगेवर स्नानाला जात होते, मी त्या रस्त्यामध्ये एक आळवा गड्डा करून त्याच्यात निजेल होतो. तुमचा पाय मला लागला, तुम्हाला वाटलं कोणातरी पदार्थाला ठोकर लागली आपल्याला, म्हणून तुम्ही काय केलं, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असं म्हटलं. मी तोच मंत्र समजलो, मी तुमच्या पायाचा मला कोंबा लागला, तोच शक्तिपात, तोच मा गुरु करणं. असं म्हणता बरोबर रामानंद स्वामी एवढा हरीक झाला की हे इतके वर्ष झाले आश्रमात आहेत, बळे बळे चेली एका एका क्विंटलचे, यायची भक्ती अशी नाही दांडगी, याचा केवळा भाव. रामानंद स्वामीनं उठले, तो कपडा त्याला फेकून एका अंगे मंदातला, आणि उठले कबीर महाराजाला आलिंगन दिला सौरदासला. सांगा आता बाकीचे चेलेले काय वाटलं? त्याचं भजन कमी होतं, त्याच्या मनात विकल्प आला. लोक काय फक्त वरवर पाहतात, लोकांच्या चष्म्यात फक्त वरवरच आहे. देव वरचं तुमचं काहीच पाहत नाही, अंदरलं पाहते, भाव किती आहे, हृदय किती निपक आहे, तुमच्या मनात कोणाबद्दल द्वेष आहे काय पाहिजे, देव ते पाहते. शिष्याला रागाव, शिष्य स्वामी बाबा तो मुसलमान आहे, बाबा बाबा काचे कबीरा, धन्य आहे तू गुरु भक्ती. हे पा माझी आज्ञा आहे तुला, तू खुशाल कीर्तन कर, माझ्या प्रभू रामचंद्राच्या नामाचा विस्तार कर, माझे श्रीराम कृपाळू तुझ्या पाठीशी घ्या. कबीराने पाठव घ्या. पण आता तुमचा वेळ थोडासा घेतो मी. आता कबीर महाराज आले, खऱ्या गुरुचं दर्शन कोण करून दिलं? या बदमाश लोकांना. त्याचे उपकार म्हणून साधू बदमाश लोकांना बदमाश म्हणत नाही, आणि त्याला खराब कधीच म्हणत नाही. नाही नाही कधीच म्हणणार नाही. साधू पर खरा साधू नाही 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 खराब. निंदक हमारे इष्ट है वो माँ बाप से पहले पार, आप डूबे संसार में हमें उतारत पार. गोपाल कृष्ण भगवान
माऊली श्री समर्थ सद्गुरू नरहरी बाबा. मग काय झालं की कबीर महाराज थोडे मोठे झाले, कीर्तन करू लागले आणि श्रीराम जय राम श्रीराम जय राम हा जप त्याचा सुरू झाला. आता हा जप करता करता हा रस्ताच असा देवाच्या प्राप्तीचा की या रस्त्यानं चालणारे फार कमी आहे आणि बाकीच्याची संख्या लय आहे. जसं पहिले लोक काय करत, डोक्यात टोपी फटका घालत आणि एखादा जर बोळखा असला, बोळखा म्हणजे बिना टोपीचा, मग सगळे त्याला काय लेगा सगळं करून टोपी घालू, त्याला कानकोंड लागे. आता बंदेच बोळखे झाले, आता टोपीवाल्याले कानकोंड लागते, फटक्यावाल्याले तर निराजबत लागते. आता असतात आता फटक्यावाल्याला पोरं पोरी आता की बाबा काय आहे पगडी तर ते गोलते तर हरपलीच, घाबरले त्या पगड्या आता बार ते येत नाही. असं काय होते की देवाच्या प्राप्तीकडे जाणारे लोक फार कमी आणि देवाच्या नामाचा अनुभव नसणारे हे भक्कम लोक, त्याच्यामुळे त्याला ही विपरीत वाटणारच आहे. नरहरी बाबाच्या बाऱ्यात तेच झालं ना. बाया माणसं उभ्यानं नृत्य करत पावल्या करत पळायचं होत जाय, तर ते काय भुयारात होत जाय. हजारो लोक असं मंडप देल असं दिवसात, त्याच चाले भजन. आणि भजन कोणतं होतं, गोविंद जय जय राधा रमण हरी. पण काय विचारता बाबा, रे रामा रामा प्रभू. ते नरहरी मायच हो की ते सोसे जगाचे आघात. त्या माऊलीनं तरी कोणालाच काही म्हटलं नाही, भजनच केलं गोविंद जय जय जन्मभर, त्याचं नाव नरहरी बाबा. तर हे कबीर महाराजाची अशी भक्ती चालली असताना एकदा काय झालं, काशीचा सिकंदर बादशाह म्हणजे दिल्लीचा मोठा राजा, दिल्लीचा मोठा राजा तो काशीमध्ये आला. काशीमध्ये आल्यानंतर काय झालं की जे कबीर महाराजाचा द्वेष करत मत्सर करत म्हणजे भजन न करणारे लोक, बिनभजने लोक, त्याने काय केलं की कबीराच्या माईची भेट घेतली. निमाची, निमा निरू. कबीर महाराजाला एक पोरगा होता आणि पोरगी बी होती. पोराचं नाव होतं कमाल आणि पोरीचं नाव होतं कमाली. त्याच्याही जन्माची कथा फार अलौकिक आहे. कबीर महाराजाचं लग्न व्हायला होतं, 2 अक्षरीच नाव आहे त्याच्या पत्नीचं, सांगेन मी, आठवलं होतं. लोई होतं त्याच्या पत्नीचं नाव, लोई. काय होतं, लोई, कबीर महाराजाच्या पत्नीचं नाव. तर एकदा काय झालं की कबीर महाराजाचा द्वेष मत्सर करणाऱ्याची संख्या लय झाली, भाविक कमी होते. आणि त्या काळात अशी एक पद्धत होती की बा 5-7 वर्षाचं लेकरू जर मरण पावलं कोण्या बिमारीनं कानं, तर त्याला त्रिवेणी संगमावर नेऊन त्याचं बॉडी शरीर त्याच्या सोडून दे, म्हणजे त्याला अधोगती होईना, त्याला पुढचा जन्म माणसाचा भेटे किंवा देवाच्या धामाले जाय. असंच एकुलता एक लाडका पोरगा एका जणाचा मरण पावला आणि ते मायबाप त्याला असं कपड्यात गुंडवून ते त्रिवेणी संगमावर आले. आता नावेत बसून त्याला पाण्यात सोडणार, तर ते काठावर बसले लढत. पुत्राचा मोह कोणाला बी आहे, माया मोठी कठीण आहे भाऊ, एकदम सुटत नाही. ते मायबाप बसले लढत, ते पोरग होतं कपड्यात गुंड आहे. तेवढ्यात त्या त्रिवेणी संगमावर अंग धुयाला आला राजा, होता नास्तिकच, आणि इकून आले कबीर महाराज. माघ मेळा कुंभमेळा भरत नाही, मग ते शिष्याने सांगले की हे कबीर महाराज आहेत. श्रीराम जय राम जय जय राम गजर चालू. कोण आहे, बोले कबीर महाराज आहे. मग त्यानं सांगलं, अहो कबीर महाराज इथं बोला, काय म्हणतो. म्हणे तुमच्याजवळ लय करामत आहेत म्हणतात, तुमचा राम तुमच्या अंगून लय कामं करून राहिला, हे पोरग जिथं करून दाखवा. तर म्हणे तुम्ही खरे सारे. कबीर महाराज म्हणत, तू एवढा मोठा राजा, दिल्लीचा बादशाह, तुझ्या ताब्यात एवढे हजारो सैनिक, तू करून पाय पहिले प्रयत्न, मग मी नंतर कर. तू म्हणे आमच्या जन कुठे मरेल माणसं जिथे होतात का, आम्ही राजे म्हणजे आमचं काम नाही आहे. म्हणे नाही नाही, राजा आहे ना तू, एवढा अहंकार आहे तू म्हणून पाय बरं. मग त्यानं सांगलं की मी राजा, माझ्या अंगामध्ये लय सत्ता आहे, माया सत्तेनं जर हा पोरगा जिता झाला तर मी म्हणेन की मी राजा. पोरगा काही जिता झाला नाही, मग तोंड पडलं फिक्क. मग पाय कबीर महाराजाकडे. कबीर महाराज म्हणत, आता तू असं म्हण
की रामचंद्र प्रभूच्या सत्तेनं हा पोरगा जिवंत हो. त्यानं तसंच म्हटलं, म्हणे रामचंद्र प्रभूच्या सत्तेनं हा मेलेला बालक जिवंत हो. झाला नाही. खरे साधू चमत्कार करत नसतात, पण समय आला ना चमत्काराचा बाप करून एका सेकंदात बंद जग पाया लागायला लागते त्याचे, एवढी पावर त्याच्यात असते. आता तो पोरगा जिता झाला नाही. मग भाविक लोक किंवा काही झालं बा, हे तर रामाच्या नावाने पोरग जित झालं नाही. आता कबीर महाराजांना सांगलं, राजाला काय सांगलं मग, म्हणे आता असं म्हण की कबीर महाराजाच्या नावानं पोरग जित झालं पाहिजे म्हण. त्याला म्हणायला लावलं. तसं म्हणता बरोबर पोरग उठून बसलं. तो बादशाह का म्हणते, ये तो कमाल हो गई, म्हणून त्या पोराचं नाव ठेवलं कमाल. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. पण ते आईबाप बी समजदार होते. त्याने विचार केला की नाहीतरी हे पोरग मेल तर नदी सोडायला आपण आणत. आता जिवंत कोण केलं, कबीर बाबाने केलं. म्हणून त्याने सांगलं, बाळा खरा बाप खरा देव तू हाय बापा, आता यायच्या संग्राम. म्हणून ते पोरग घरी आणलं. कबीर महाराजांनी त्याच्या नाव ठेवलं कमाल. नाव नाही ठेवलं, ते नाव तटीच पडलं नदीत. त्या बादशाहानं म्हटलं, येतो कमाल हो गई. अशी जे पोरगी मरण पावली होती एका ब्राह्मणाची, तिने नदी सोळ्याने आणलं, तठी हाच चमत्कार झाला. म्हणून ती पोरगी घरी आणली, ते होती कमाली. असे कबीर महाराजाचे दोन, एक पोरगा एक पोरगी, आई बापन पत्नी, एवढं कुटुंब होतं कबीर बाबाचं. तर तो दिल्लीचा बादशाह काशीत आल्यावर फळ लोकांनी काय केलं की कबीर महाराजाच्या मायले बैकवलं. म्हातारे तू म्हण काय, तो पोरगा वाया गेला. तुमचा धर्म काय मुसलमान समाजाचा, आणि माळा घातल्या, गंधन राम राम म्हणते, कीर्तन करते. ते बुडी म्हणे, माय म्हटलं ऐकत नाही बाबू, तुम्हाला समजून सांगलं त्याने. तेव्हा कसा नाही ऐकत, तू आमच्या संग चाल. दिल्लीचा सिकंदर बादशाह यायला मोठा काशीत, त्याची आम्ही ती भेट करून देतो. दिलं बुडीले बैकून. हे घेऊन गेले. खड दुर्जन लोक बादशाहच्या पुढे कबीराच्या मायले घेऊन गेले. बादशाह म्हणे, काय म्हणणार म्हातारी, कायसाठी आले. म्हातारीने सांगलं म्हणे, बाबा असं. तो म्हणे, बाप आपल्या धर्मात जन्माला आल्यावर हिंदूच्या देवाची भक्ती करते, माळ घालते, गंध घालते. म्हणे, हो बाबा. तो मग ऐकतच नाही. शिपायाला सांगलं, जाण कबीराला धरून आणलं धरून. सत्ता आहे ते राजसत्ता. आता धरूनही आणलं बांधूनही आणलं. साधू काय भेटे काय, काय जो भेटे तो साधूच नसते, तो नकली असते समजा. मग काय श्रीराम जय राम जय जय राम गजर करत आले कबीर महाराज. माळा गंध, मुखात देवाचं नाव. तठी आल्यावर त्या सगळ्या शिपाईने सांगलं, बादशाहला सलाम कर, लपकठी खाली. कबीर महाराजांना सांगलं, मी मेलो तर चालेल, मा मस्तक मी रामचंद्र प्रभूनी केलाय, मी राम रामच करीन कोणाला बी, बादशाह असो की कोणी असो, राम राम. ते त्या सिकंदर बादशाहनं पाहिलं, तो एकदम लाल तंबूर झाला, राग आला त्याला. राजाचं ऐकत नाही म्हणे, खूप धटचोट पोरगा आहे. ते होते ते म्हणून हा असंच करते लहानपणपासून, त्याच्या माईचंही नाही ऐकत. बादशाह म्हणे, माझा एवढा घोर अपमान केला, माई सत्ता असल्यावर याला साकड दांडानं बांधान गंगेमध्ये टाकून द्या. कबीर महाराजांना म्हटलं, का बांधू नका हो, बांधू नका हो. मी म्हणतो जोऱ्यानं, सलाम सलाम सलाम. नाही नाही नाही, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, याला म्हणतात भक्ताची व्याख्या. शिपाई आले, साकळ दांडानं कबीराले बांधलं. हो बा, त्याला कायची दयान माया. सिकंदर बादशाह झाला, खोल पाण्यात नेऊन टाकून द्या. मोठा स्वतःला घमेंडी समजते, असं करते. नेल कबीर महाराजाले त्या गंगेच्या डोहात टाकलं. सगळे शिपाई घरी आले. थोड्याच वेळात वार्ता ऐकू आली की कबीर महाराज गंगेच्या तिकडच्या काठावर उभे आहेत, तर श्रीराम जयराम जय जयराम गजर चालू. वार्ता सांगली लोकांना. तर हा असते भगवंताच्या नावाचा चमत्कार, देवाच्या नावाची पावर. हे काही राजे लोकायले, आमदार खासदार यायले काय माहित आहे. देवाच्या नावाची पावर, जो देवाचं नाव घेते त्याला माहित आहे, बाकी जायले काय माहित.
सिकंदर बादशाह चिडला, म्हणे एवढ्या खोल पाण्यात टाकूनही जर तो जिता राहिला तर डबल दाना धरून आणलं कबीर महाराजाने. चलो राजाने बोला, बरं चलो. राजा म्हणजे काय मरणारा माणूस, त्याला काय भ्यावं लागते का? अरे हरी से कोई नाही बळा, आमच्या पांडुरंगाच्या वरचा आहे, जगात कोणी झाला नाही होणार नाही. जाणून कोणाशी अमृत उमरी करू नये, पण समय आला ना, हरी से कोई नाही बळा, कोणालाच भ्यायचं नाही. भ्यायचं ते फक्त विठोबाले, त्याचं नाव घ्यायचं. आणलं बा सिकंदर बादशाहच्या पुढे धरून कबीर महाराजा. सिकंदर बादशाहनं सांगलं, तुला गंगेत लोटून दिलं होतं ना, काहीतरी करामत आहे तुझ्याजवळ, विद्या आहे, कोणती विद्या जाणतो तू, त्याच्या भरोशावर तू जिता झाला. कबीर महाराज काहीच बोलले नाही. श्रीराम जय राम, 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 श्रीराम जय राम. चाललं पाहिजे. कार्य अथवा मारीन, मना येईल ते करी, हाय भक्ताचा स्वभाव. बादशाह चिडला, बादशाहनं सांगला, आपला सैन्यातला मधोन्मत्त हत्ती आणा, उन्मत्त हत्ती आणला मोठा. शिपायाला सांगलं, खाली टाका आणि त्या हत्तीले न्या कबीराच्या अंगावर. एक पाय पडला पोटावर की चंदास नव्हते. टाकलं हो, लोकांना कबीर महाराजाले असं सडकवर आळवत टाकलं आणि कबीर महाराजही निजले. श्रीराम जय राम, जय जय राम चालू केला. आता आहे परीक्षा. या परीक्षेत जो पास होईल तो पोरगा 7वीतला 8वीत जाईल, जो नापास होईल तो 7वीतच राहील. आम्ही भजन भक्ती खूप करतो, पण परीक्षा आली की तटी गाय भरतो आम्ही, म्हणून 7वीतले 7वीतच जाऊ. घाबरायचं नाही कधी. नाही नाही नाही. तिकून हत्ती आला तो मग उन्मत्त होईल. हत्ती वर सोंड करत जण आला, तो वरचा ड्रायव्हर हाणत जाय त्याला माहूत की या कबीराच्या अंगावून तू चाल, पाय दे याच्या अंगावर. तो हत्ती जोय 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 येऊ द्याला देवानं. रामचंद्र प्रभून काय केलं की कबीर इकडे निजेल तर 2-4 फुटावर रामचंद्र प्रभून घेतलं शिवाचं रूप. हा मोठा शिव. हत्ती मी ते शिवाले. तो शिव कोणाला दिसे ना, नाही फक्त कोणाला दिसे, हत्तीचा. देवाला काही करता येईल, देव का आली दिसेन बाकी जाईल. तो हत्ती तो श्लोकाला मोठा सोंड वर करून घालून तो वरचा ड्रायव्हर त्याला खूप हाणत जाय, अरे पाय दे याच्या पोटावर. तू म्हणे तुला काय माहित आले का, शिवा याटी कुठे मरू मी. हत्ती असा पुढे जायच ना. याला म्हणतात ईश्वरी चमत्कार. दोन लोक थोडी पायाले, एकाच्या लक्षात आलं नाही काचा प्रभाव आहे. शेवटी हत्ती भिफरला, अरण्यात पळत गेला. त्याला समजलं हा शिवा आपल्याला खाऊन घेईल. सगळ्यात जास्त काय प्यारा आहे कोणाला बी, स्वतःचा जीव प्यारा आहे, बाकीचं काही नाही. हत्ती जंगलात पडून गेला, सिंह गुप्त झाला आणि कबीर महाराज उठून बसले आणि श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय जय राम, जय जय राम देवाचं नाव घेत घरी निघून गेले. गोपाल कृष्ण भगवान समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. गोविंद जय जय, गोपाल जय जय, राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय, गोपाल जय जय, राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय, गोपाल जय जय, राधा रमण हरे मुकुंद जय जय. गोविंद जय जय, गोपाल जय जय, राधा रमण हरे मुकुंद जय जय.
गोपाल जय जय राधारमण हरे मुकुंद जय 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 गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरे मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरे मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरे मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरे मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरे मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरे मुकुंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरे मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरे मुकुंद जय जय गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. त्या सिकंदर बादशाहनं 2 चमत्कार पाहिले. म्हणजे कबीर महाराजाला साखर दांडानं बांधून गंगेत टाकलं, ते डुबले नाही. त्या हत्ती त्याच्या अंगावर सोडला तर हत्ती जंगलात पळून गेला. म्हणून त्यानं सांगले काहीतरी ईश्वरी चमत्कार आहे, म्हणून तो गेला आणि कबीर महाराजाचे पाय धरले. त्याला सांगलं की मी तुमचा अपराध केला, संताले छळलं, मला क्षमा करा आणि काहीतरी सेवा सांगा. लागले तर तुम्हाला 10-12 गावाची जहागिरी देऊन दे, तुमच्या नावाची करू. कबीर महाराजांना सांगलं नाही, त्या घोरात नाही मी पडत. गाव ना पाहिजे, मला पैसा ना पाहिजे, कोणता मोठेपणा ना पाहिजे. मा राम मला सगळं काही देते. मी मा आईच्या पोटात होतो तर 9 महिने 9 दिवस त्यानं मा राखण केलं. बाहेर येता बरोबर आईच्या स्तनात अमृतासारखं दूध त्या रामचंद्र प्रभूनं निर्माण केलं. आणि आताही तो माझी सगळी काळजी घेते. मला ते जागिरी ना पाहिजे, वावरा ना पाहिजे, पैसे ना पाहिजे, काहीतरी मागा. कबीर महाराजांना सांगलं की मला फक्त एवढंच द्या की याच्या पुढे साधूची परीक्षा पाहायची. तर तुम्ही राजा लखपती आहो, साधूची परीक्षा आजपासून पाहायची नाही आणि मला डबल तुझ्या जो बोलायचा. गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी. आपण ज्या देवाचे भक्त आहे की नाही, प्रत्येक जण भक्त आहे. कोणी विठोबाचे भक्त आहे, कोणी गोपाळ कृष्णाचे, कोणी भोले बाबाचे. तर त्या देवाचं आपण नाम चिंतन करायचं, धावा करायचा. पण संताचा एक निरोप आहे की आपला जो काम धंदा आहे, ज्या जातीत ज्या कुळात आपण जन्माला आलो की नाही, तो धंदा सोडायचा नाही. काम धंदा केल्याने काय होते, माय बाप होई आपलं अनमोल किमतीचं हे जे शरीर आहे की हे चांगलं राहायचं. डच खाणं, पलंगावर निजणं, कूलरचं बटन दाबणं, त्यानं माणूस रोगी होते, बेकार होते. घरातली त्याला सुद्धा म्हणत नाही, गावातली सुद्धा म्हणत नाही. बरं ते ना म्हणून त्याचं काही घेणं देणं नाही, त्याच्या घरचं तो खाते, त्याच्या पलंगावरच निसते. पण त्यानं विठोबा नाराज होते. म्हणून रोज किती श्रीमंती हो, रोज शेतकरी माणूस आहे ना, आपल्या वावरात आपण गेलंच पाहिजे. हे जंगलची हवा एवढी शुद्ध आहे, आता काय सांगा तुम्हाला. राजा भारताचा नरेंद्र मोदी बा दिल्लीत राहते ना, त्याच्या भाग्यात नाही हे मोकळी हवा जे आपण खाऊन राहिलो आता. म्हणून वावरात रोज गेलं पाहिजे. शेतकरी माणूस आहे ना, त्यानं रोज वावरात जावा, थोडंफार काम करा, घरी यावा, विठोबा खुश होते. म्हणून कबीर महाराजांना काही भजन ते एवढं करत रामप्रभूचं की त्याचे डोळे लागत, त्याला ध्यान लागे. पण घरी 5 जण खाणारे, परिस्थिती गरिबीची. तर त्याचा धंदा होता कपडे इंद्याचा, म्हणजे कच्चं सूत विकत आणायचं
ते असे तागे लावायचे, शेले दुपटे धोतर इंद्याचे. मग कबीर महाराज ते इंदत बाजारात नेऊन विकत त्याचं काही दाय दाना मीठ मिरची आणत प्रपंच चाले. आणि बाकीच्या टाइमला ते गजरच करत, कपडे इंता इंता गजर, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम. इतकं भजन होते हो. उंडा चुरता चुरता, सळा टाकता टाकता, वावराच्या रस्त्याने जाता, गाडी चालवताना भजन. भजने कुठेही करता येते, तेच देवाला आवडते. काय चरित्र झालं पाहता. एक दिवस कबीर महाराज शेला ते दोरे लावले, ते तागा इंद्याले बसले आणि गजर सुरू केला आणि देवाचं ध्यानच लागलं. रामचंद्र प्रभू ध्यानात आले. भाऊ ते हात तसेच राहिले असे त्या दोऱ्यावर ध्यान लागून गेलं. पडला धंदा बंद. आता त्याच्यात बारीक सारीक भाग असा आहे, जाणून कामधंदा सोडायचा नाही. पण काम करता करता जर नरहरी बाबाचं गोपाल कृष्णाचं भजनात ध्यान लागलं, ता जे काम बंद पडते ना, त्याला म्हणतात खरा त्याग. याला म्हणतात त्याग. काही जणांनी एक दोन कीर्तन ऐकलं आणि बस बिड्याचे बिंडल पूर्ण माहीत फेकून दिले, अंगारपेठही फेकल्या. 15-20 दिवसानं इथल्या बिड्या पेले की 2 महिन्याचा कडचडच काढून टाकला. त्याग आहे का? त्याग याले म्हणतात. बिंडल जोय आहे, पेट्या जोय आहेत, तरी पेत नाही, याद येत नाही. हाय खरा त्याग. हे डोंगरात जाणं, आम्ही ना त्याग केला. अरे काय त्याग केला? मनात सगळं भरेला इचू काटे त्याग केला. काही बोलत अखोजीच्या दिवशी गावात बायाने भजत येईल, तो नागतटी वय वय करते त्या डोंगरात, म्हणतात त्याग केला. काही बोलत. त्याग याले म्हणतात त्याग आहे. सुंदर पत्नी आहे घरी, आरती करते रोज, पण तरी दोघे जण हरिपाठ भजन करतात. ती भरे तिची आसक्ती नाही. हाय खरा ब्रह्मचारी, हाय खरा संन्यासी. मी माझे ऐसे आठवण, विसरले ज्याची अंतःकरण. पार्था तो संन्यासी जान निरंतर, गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. एक जण जीव द्यायलाच गेला बा, काम नाही धाम नाही, वैतागला घराले. लोक आवरत ऐकेच नाही, गेला. लोक म्हणत जाऊ द्या आता, ऐकतच नाही. संध्याकाळी दिवस डोब्याच्या टाइमला घरी दिसला. ते लोक मग त्याला म्हणत, तू तर आवरच ना 15-15 जण आले ना, आता घरी म्हणे मी येतच नव्हतो. हा पट्ट्या असा कोण वापस येणारा होता काय? नाही म्हणे तू दिसला म्हणून विचार. म्हणे तिकून वावरातून मग वगार आली. तिचं दोरखंड म्या धरलं, त्या म्हशीनं मला घरी आणलं. याच मन अटकेल होतं घरात. काय नसतं आव्हान. हा अर्थ आहे की किती नाम जप करा, पण नामधारकानं कामधंदा उद्योगधंदा सोडू नये. त्याने त्याचं शरीर चांगलं राहते, घरात त्याची कीर्ती होते, गावातले लोक त्याला चांगलं म्हणतात. सऱ्यात वरची गोष्ट भगवान खुश होतात. स्वे स्वे कर्मण्य विरत संसिद्धी लभते नरा. अध्याय 18 देवान गीते सांगेला. अर्जुना, आपुले जे विहित ते ईश्वराचे मनोगत, ते आचरतानी भ्रांत तोची सापडे. ज्या जाती ज्या कुळात जन्माला आलो, जे आपल्याला काम धंदा जमते ते मस्त रोज करा. त्या विठोबा विठोबा म्हणा. झालं गीता भागवत परमार्थ सगळं झालं. तुम्ही म्हणसाने इतकं सोपी तर कधीच नाही ऐकायला येऊन राहिलं. हे तर अठीत बाबाच्या यात बस गेली. शिरपत इतका सोपी असेल का परमार्थ? सोपी नसेल तर घेत आणखी. बाबाच्या पुढे बसलो एकदा, म्हणजे भजन आलं होतं मला. बाबाच्या जवळ हजेरी लावली ललताबाई. बावन म्हणायचं बा भजन म्हटले कळवे, पण ते एक कळव म्हणे जागती माझी छाती वाढ देत जाय. म्हटलं हे आलं तर खरं, आलं तर बाबाच्याच कृपेनं, पण म्हणाव की ना म्हणा, बाबा तपतीन आपल्या. पण म्हटलं भाऊरे ते त्याच्या कृपेनं आलं, तुला काय एवढं टेन्शन घेतं, तू म्हणून टाक. तपले तर डबल म्हणू नये आपण. कळवं असं होतं ते आहे म्हणा, क्रांतिकारीच कळव, तुम्हाला पटणार नाही. कळवं असं होतं की भागवताच्या 18,000 श्लोक किती, महाभारताच्या 1.25 लाख किती, 1.25 लाख. भगवद्गीतेच्या 700,
आता इतकी शिलोक मी तर म्हणतो मरेलोकही पाठ होत नाही आपले, कोणाच्यानच नाही होत. आणि ते कळवं असं होतं की बाबाच्या पुढे बसल्यावर म्हटलं श्रीमद भागवत आणि महाभारत भगवद्गीतेचा एवढाचा आहे अर्थ घ्या हो. 1.25 लाख महाभारत, 18,000 भागवत, 700 श्लोक गीता, याचा इतकाच अर्थ आहे. काय आहे? काम करताना करा भजन भजन, त्याचा आनंद किती हा छान, त्याचा आनंद किती हा छान. आपलं जे कामधंदा आहे ना ते करायचं, विठोबा विठोबा म्हणायचं. झालं महाभारत झालं, भागवत झालं, रामायण झालं, गीता झाली, पारायण झालं तुमचं. पहा भरोसा ज्याचा बशीन तो करी, आहे की नाही? नाही तर चालूच आहे आपलं तपासणं. चरित्र काय झालं की कबीर बाले लागली समाधी, रामचंद्र प्रभूचं ध्यान लागलं आणि ते कपड्यावरती हात तसेच राहिले इंता इंता. रामचंद्र प्रभू आले की महाभक्ताचा हा शेला जर इंदल्या गेला नाही, कबीर महाराज तो शेला इकत, त्याचे पैसे येत, त्याचे मग गहू ज्वारी मीठ मिरच्या तेल घरी नेत, त्या सगळेजण खायला प्यायचं. भगवंताने विचार केला की महाभक्त माझ्या नामात तल्लीन झाला, आता लोक नाव बोटो ठेवतील, मला देव देव करत, घरातले तर जांभळ्या देऊन राहिले, कुठे गेला तू हा देव, लोक म्हणतातच ना. म्हणून रामचंद्र प्रभू आले आणि तो शेला इंदत बसला, पुरा शेला इंदून दिला रामचंद्र प्रभूनं, निघून गेले भगवान. कबीराचे मागे शेले, तू काय मावलीने गाथ्यात लिहिलं, कबीराचे मागे शेले. शेला इंद झाला, परमात्मा निघून गेले. भाविकाचे का मंगे देव करी, काडी धर्मा करी उच्चिष्ट ते. मग कबीर महाराज भानावर आले, मग त्याला याद आली की आता शेला इका लागेल, मीठ मिरच्या घरात न्यावं लागतील, घरात भुका लागल्या असतील लेकराईले. तो शेला काढला त्या ताग्यातला, बाजारात नेले, घडी करून बसले 12 मध्ये. आता त्याला गिराईकी काय तर लोक काय चालते. पण भाऊ ते लोक त्या बाजारात आले की नाही, ज्याच्याजवळ 10 रुपये असत, आता शेला घ्यायचा, त्याला तो शेला 50 रुपयाचा दिसे. ज्याच्याजवळ 50 रुपये, त्याला तो शेला 100 रुपयाचा दिसे. ज्याच्याजवळ 100 त्याला तो शेला 500 रुपयाचा दिसे. मग त्याच मन त्याला सांगे, हा 5 क्षाचा तर आहेच गळ्या. याचं कारण काय? श्री रामचंद्र प्रभूचा भगवंताचा स्पर्श झाला होता ना हो त्याले. हेच उद्धवाले सांगलं देवानं भागवतामध्ये, मज माझी रंगली चित्तवृत्ती, या लागी विसरला गृहासक्ती, त्याशी गृहस्थाश्रमी जमाची प्राप्ती, निश्चये जान उद्धवा गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. कबीर बानो तो शेला केला, बाजारात बसले, गिराईकच लागेला. हे पा, आपण ज्याची भक्ती करतो, ज्याच्या आपण नांदी लागेला, हा नाद आता तुम्ही सोडतो म्हणसान तर सुटत. तुम्ही म्हणा बरं सोडून पाय, याच पासून आपल्याला भागवत ऐकणं बंद करा. दोघी गणनी मत्ता. अरे तुम्ही भागवत सुरू होऊ द्या, तुमचं कधी चित लागेल घरात. कारण ते व्यसन लागेल. बिडीवाल्याची बिडी सुटत नाही राजा, चहावाल्याचा चहा सुटत नाही, तुमचं भागवत ऐकणं कसं सुटी. गावापासून किती अंतर आहे. आता या कान आले तुम्ही आज ना, काय रे बाबा. आज काय झालं, आम्ही इकून आलो का त्याच्यानं मूर्ती. बरं शिवा, आता इकून जाता इकून जाऊ, पण आजीला घ्यायचो गाडीचा, पाहून घ्या. आजी बसत उठत आली या इकडल्या भेंडोळ मध्ये, माहीत पडला. वय आहे काय, बर रस्ता असा आहे, हा जंगलचा रस्ता आहे, सरा कुठल्या आहेत, पराठे आहेत, सारा रस्ता. जय नरहरी गोपाल कृष्ण माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. तर देवाच्या मनात आलं, आता बाजार वसरत आला, संध्याकाळ झाली, अजून कबीराच्या शेल्याला गिराईक लागून नाही राहिलं. पण देवानं काय केलं, एका म्हाताऱ्या मामनाचं रूप धारण केलं. जानव गायामध्ये
कपाळाला गण पंचा खांद्यावर आणि लुकळा बामण आला. कबीरा कबीरा, अरे या महाराज. काय शेला पाहिजे होता, थंडी फारच वाजून राहिली. काय म्हणा कबीर महाराजानं. कबीर महाराज म्हणून घेऊन जावा त्या शेला तुम्हाला. तो एक होता तोही नेला देवाने. जय नर हरे. या देवाचा स्वभावच असा आहे. हा आपल्या भक्ताची अशी परीक्षा पाहते, त्याला लोळवते बी आणि त्याला मग हसवते एवढा की बंद जग त्याच्या मागे पिटाल पैते. मग एवढा त्याचा जगात उत्कर्ष करते परमात्मा. पहिले कुठला ठेवत नाही, भक्ताला भुगा भुगा करून टाकते त्याचा. आता तो शेला होता तो बी नेला भडजीने. आता जो पैसा नाही, घरी जाऊन काय करता. कबीर महाराजाला समजा आता घरी गेलं ना, आई उपाशी आहे, पोरगा सगळे उपाशी आहेत, आणि आपण रिकामं जाऊन काय करता. म्हणून कबीर महाराजाचा एक उपाय होता. त्या काशीमध्ये एक वसानं धाबं होतं, त्याच्यात कोणीच जायना. काय करतील तरी जाऊन सरी चिलटण हे अंधार. कबीर महाराज त्या वसाना धाब्यात गेले आणि मस्त श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम म्हटलं सगळे ना. पहा राहिलं थाकलशीन कोणी तर त्याच्यावरच तुम्ही म्हणा श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम. वार मस्त तरी भजन करा. काय करता याच्यावरच काहीच नाही. तुमच्या किती समस्या असो, ज्या अगदी आपलं डोकं काम करणार नाही त्या अगदी हे शस्त्र हाती धरायचं कोणतं, बस देवाचं नाव घेत तुम्ही बसा. सगळ्या समस्या तो परमात्मा दूर करते. जाणून नाही बसायचं, होईन तर लोक करायचं. आता काय झालं की तिकडे कबीर बाबाच्या घरातले सगळे उपाशी. कबीर बाबा भजन करत बसले. कबीर महाराजची गोठाला होती बरं. भजन म्हणजे देवाचं नाव जास्ती जेवढं वाढीन आपल्या मनामध्ये तेवढं त्या भक्ताचं खाणं पिणं कमी होते, त्याला भूक नाही लागत. खाणे पिणे कमी झाले, भजन अंगी ते मूर आले, असा बाबाचा अभंग आहे. आता परमेश्वराला अशी चिंता पडली की 2 दिवस झाले कबीर महाराजाच्या घरात चुलीचं धुपूट दिसत नाही, कोणी बाहेर येत नाही, सगळे उपाशीच. म्हणून परमेश्वराने काय केलं की एका 3-4 बैल आणि वाणीबाचं रूप घेतलं आणि त्या बैलाच्या पाठीवर सामान, मैद्याचे पोते कणिकचे, चांगले तुपाचे टीप, आलू टमाटे, भाजीचं सामान, पत्रावाया गिलास, सगळं डच. अनाले काशीमध्ये कोणाला कबीर महाराजचं घर कुठे आहे, कबीर महाराजचं घर कुठे आहे. आले कबीर महाराजात त्या घरी. कबीर महाराजाची आई गेली, पत्नी गेली. म्हणे नाही घरी नाही, 3 दिवस झाले, कुठे गेले पता नाही. तुम्ही कोण आहे म्हणे. ते आमच्या सावकार भावानं सांगलं की कबीर बाबाच्या घरी सामान द्या आणि लवकर घ्या, हे बैलाबरोबर काढून, आम्हाला टाइम नाही. काढलं याने ते सामान सर. परमात्मा होता तो रामचंद्र प्रभू. गेले निघून. त्या परमात्माला कायच वेश धारण करता येते, काही होता येते त्याला. आम्हासाठी अवतार मच्छ कुर्मादी सुकर, मोहे धावे घाली पाना, नाम घेता पंढरी राना, आम्हा राखी पाठीकडे आपण कडी काळाशी भिडे, असा तो परमात्मा. मग काय झालं की कबीर बाबाच्या घरी स्वयंपाक सुरू झाला, आनंदी आनंद झाला. मग देवानं अधिक बामणाचं रूप घेतलं त्या वसान धाब्यामध्ये. कबीरा हो कबीर महाराज, कबीरा काय बसले बापा अंधारामध्ये उपाशी तपाशी भजन करत. घरी जा, तुमच्या घरी मस्त स्वयंपाक चालू आहे, सुवास येऊन राहिला गावरान तुपाचा. भटजी गुप्त झाला. कबीर महाराज म्हणत काहीतरी ईश्वरी लीला चाला घरी. आले घरी पाहतात तर बाप सगळं डचाडच. हे चरित्र कबीर महाराजाचं मग गावात जिकडे तिकडे कानोकानी गेलं. सज्जनाचे माप चाले वाऱ्या हाते, कीर्तिमुखे त्यांचे नारायण. मग कबीर महाराज कीर्तन करत, राम नामाचा बोध करत, लहान मोठे सगळे सांगत, हे जे तुम्ही कर्मकांडाच्या नादी लागले की नाही, यानं तुमचे जन्मचे जन्म जातील, देव भेटणार नाही याची गॅरंटी नाही. जास्त ग्रंथ वाचायच्या भानगडीत पडू नका.
माझ्या पांडुरंगाचं रामचंद्र प्रभूचं भजन करा असं कबीरबाचं कीर्तन. मग भोळे भाविक लोक धूम कीर्तन आले. मग लोकांनी काय केलं की पंचांग पायनं बारीक सारीक गोष्टीसाठी होम हवन करा, हे करा, सध्याच पंचांग काही काम पडलं की ते केलं बंद. लोक लागले भक्ती मार्गाले, जो तो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. भटजीचं पोट बशावर आलं. त्याची मीटिंग झाली. ते म्हणे कबीरानं काय लावलं, आपले धंदे बसले सरे, मरता उपाशी आपण, आता काय झालं कसं हे. ते बामण म्हणत निरा सोपी गोठ आहे म्हणत. कशी म्हणत रामनवमी आली आता जोय जोय. कबीर करत असते रामनवमीचा मोठा भंडारा. म्हणे हो, आता आपण असं करा, इतके लोक बोला कबीराचं दिवाय निघलं पाहिजे, सगळ्यांनी कबीर आल्याची जयाची खायची राहायची सोय नाही झाली तर शिया दिल्या पाहिजे. पण म्हणत कबीराला माहित नको पडू. मग कसं, मग 4 ब्राह्मण लोकांनी काय केलं की मुंडन केलं, टक्कल केलं, माळा टाकल्या, मोठं गंध लावलं, टपोऱ्या, त्याच्याच पैशाने पत्रिका छापल्या. आमच्या येथे सालाबाद प्रमाणे राम जन्माचा उत्सव थाटामाटा संपन्न होत आहे काशीमध्ये, तरी आपण सहकुटुंब सहपरिवारी येण्याची कृपा करा. आणि त्या 4 जणांनी ते गठ्ठे घेतले पत्रिकाचे, 4ही दिशेले गाव वाटत. जय हरी जय हरी. कबीर महाराजाचे शिष्य आहे. बरोबर या बाबा, चहा पाणी घ्या, पोहे खा, शिरा खा. कसे आले? रामनवमी उत्सव आहे आमच्या बाबाच्या घरी, या जा. हो हो, आली रामनवमी जोय जोय. कबीर महाराजांना साधी सोपी तयारी केली. दर साल जेवढे लोक आहेत तेवढी राम जन्माचा उत्सव. तेवढ्यात काय झालं की गावाच्या बाहेर नजर भरून तिकडून लोक येऊन राहिले. जो तो कबीर महाराज की, श्री रामचंद्र भगवान की जय. ते कबीर महाराजानं पाहिलं, जो तो आला. अरे जय हरी कबीर महाराज. पत्रिका आलते, मग तुमचे शिष्य आलते. कबीर महाराजांना पाहिलं, मी आता पत्रिका कधी छापली बी नाही, खाली लिहिल आपला दास कबीर, अवश्य येण्याची कृपा करावी. कबीर महाराजानं पाहिलं, जिकडे तिकडे लोक जो तो म्हणते कबीर का घर कहाँ है, कहाँ है कबीर महाराज. कबीर महाराजांना सांगलं, राम प्रभू, इतक्या लोकायले माझ्यानं पाणी नाही पाजल्या जात, तर आयाची जेवणाची याची सोय कुठे करू बाबा मी. हे बाबा आता तुम्ही सांभाळ. कबीर महाराजाचं ते जुनं धाबं होतच, बसाने धाबं गेले तर तीन बस श्रीराम जय राम जय जय राम भजन करत बसलो. भगवान तू तार बाबा. हे मी इथल्या पत्रिका छापल्याच नाही ना, हे काय झालं काय मला समजत नाही. परमेश्वराला समजलं. मग पडता जड भारी दासे आठवावा हरी, मग तो होऊन हे दिशीन आड घाली सुदर्शन. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने, तुका म्हणे प्राणन करा देवाशी अर्पण. ते जितके लोक गावाच्या बाहेर होते, काही गावात होते, प्रत्येकाच्या जोड कबीर महाराज देवानं रूप घेतले. रामचंद्र प्रभू जय हरी जय हरी जय श्रीराम. प्रत्येकाला कबीर महाराज आपल्याशी बोलता. बरं कोण कोण आलं? बरं मुलगा आला, बाई बी आली, चांगलं या इकडे. ज्या शावण्या तयार केल्या गावाच्या बाहेर रामचंद्र प्रभूनं सरायची सोय हो. स्वतः रामचंद्र प्रभू काही जण घोड्यावर बसून आलते, त्या घोड्याली एका अंगे बांधणं, त्याला हरभरे खाऊ घालणं, पाणी. रामप्रभू स्वतः कोणतं? मग कबीर महाराजाचा शिष्य आवांग. बरोबर काही ठिकाणी साक्षात कबीर. सोरी व्यवस्था दिली देवाला. राम जन्माचा उत्सव झाला, कीर्तन झालं, रोज पंक्ता चालल्या 12 वाजता पासून धूम पंक्ता. आता ज्या लोकांनी हे एवढे दणके घेतल ते होते पायाले कौतिक कसं होते तर पाहू आता. अरे किती लोक आले पायरे, चाल म्हणा आता चाल. अरे बाप. तर ज्यावेळेस त्यानं पाहिलं की हे लोक जेवण करून राहिले, सुगंधी वास येऊन राहिला गावरान तुपाचा पक्वान्नाचा, आणि हे बरं कबीर महाराजांना जाता जाता दक्षिणाही दिल्या, कोणाला कपडे दिले, आणि जय हरी ये जा डबल पुढच्या वर्षी हो. ते विद्यागिऱ्या व्हायला लागले. मग यायच्या लक्षात आलं की हे काही आपल्या डोक्याच्या वरच आहे. हे झालं कसं?
झालं कसं, साधू म्हणजे काय समजता तुम्ही, गंमत समजता का? उन्हाच्या बाहेर बळले मारणं कट कट म्हणजे इथलं सोपी आहे काय? साधूच्या नांदी लागणं. अरे देव सहाय्यकारी असते भजन करणाराचा, त्याचे काय अंत घेतला तुम्ही? मग त्यांनी विचार केला की आता तो सुगंधी पक्वान रामचंद्र प्रभूच्या हातचा तो स्वयंपाक, त्या शिऱ्याचा वास यायच्या नाकात गेला, भटजीच्या यायचं नाक नाचायला लागलं. आता आपल्याला हा कसा काय भेटेल? जावा तर शरम लागते. कबीर महाराज जातीने म्हणत मुसलमान, आपण बामण, मग धरा बामण धरूनच बसा मुकाट्यानं. नाही, त्या अन्नात जीव अटकला. मग त्याने काय केलं, त्यानं असं केलं, चरित्र असं झालं. मग सगळे लोक आपापल्या घरी गेले, काही थोडेसे राहिले. मग रामचंद्र प्रभूला वाटलं की बापा हे सगळं तर झालं, पण मा खरा भक्त उपाशी आहे ना, खरा कबीर उपाशी आहे, त्याचं भजन चालू आहे त्या वसाण्या घरामध्ये. म्हणून परमात्मा अधिक भटजीचं रूप घेऊन गेले. कबीर कबीर आठी काय बसला भजन करत? अरे बाबा मा हाताचा वास घे. बाय कबीराच्या घरी जेवून आलो मी, गावरान तू, आणि पाय मला भाड्याला पैसे दिले, हा शल्ला, हे नारळ, हे पाय. सगळ्या लोकांनी यथासांग व्यवस्था केली. हो काय उत्सव झाला राजा, तुम्ही उपाशी घरी जाय कबीरा. भटजी तर निघून गेला, पण मग कबीर महाराजांना वाईट आलं. ऐशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून, कोण रिकामे धंदे करीन या जगामध्ये एवढे? माझ्या रामचंद्र प्रभूनं काहीतरी महिला राखली. मग कबीर महाराज त्या वसाण्या घरातून निघले. श्रीराम जयराम जय जयराम करत तर पाहतात तर घरी साऱ्या गावात जो तो काय कार्यक्रम केला कबीर महाराजा. मग हे जे खड दुर्जन होते हे आले कबीर महाराज. कबीरा एवढा मोठा उत्सव केला, एवढे पंचपक्वान्नाचं जेवण दिलं लोकांना, आमची काही याद आली? कबीर महाराज म्हणून तुमची याद कशी काय करू मी माझ्या रामाचं नाव घेतो, माझा राम प्रभूचे जे भक्त होते ते आले, जेवले, निघून गेले. तुम्हाला हे पटत बी नाही, तुम्ही कधी येतही नाही. मी तुमची नाही असं नाही चालणार. तू कीर्तन सांगतो लोकांना, फक्त देवाचं नाव घ्या. आमचं पंचांग मैक झालं कोणी विचारत नाही. आम्ही उपास पडून राहिले, आम्ही सकाळपासून उपाशी आहोत, आम्हाला दान दक्षिणा दे. कबीर महाराज म्हणून ते नाही जमत, तुमचं मा काही संबंधच नाही, मी तुम्हाला दान दक्षिणा कशी काय देऊ? नाही म्हणत, आम्ही काशीत राहतो, आम्ही उपाशी, लोक डच खाऊन राहिले, हे चालणार नाही. आमची व्यवस्था पहिले लाव, नाही तर तुला आम्ही काशीत राहू देणार नाही. कबीर महाराज म्हणा हाता अन्याय झाला, तुम्ही काशीत राहू देणार नाही म्हणजे कसं काय आहे? त्यांनी सांगलं ते नाही, आम्हाला देवाच लागेल. कबीर महाराजांना सांगलं की या लोकांच्या नांदी लागेल पुरत आपलं बरं. कबीर महाराज म्हणून बर तुम्ही थांबा आठी, तुम्हाला काय काय पाहिजे दक्षिणा तेवढे रुपये मी आणतो, देऊन टाकतो, बसा शांत. मग ते बसले. कबीर महाराज गेले त्या धाब्यामध्ये भजन करत बसले. काय करता मग आता? त्याचेच पाय धरायला पुरतात ना, शेवटी तोच आहे, नाही तर कोण नाही तुमचं वालिसदार. भजन करत बसले. परमात्मा आले बा कबीर महाराजाचं रूप घेऊन. काय भटजी लोक हो, तुम्हाला पैसे तर काही मी देत नाही, पण तुम्हाला 2.5 किलो मैदा बिना परमिटचा, बरं परमिट रेशन कार्ड दाखवू नका, बीपीएल नाही कोणतं. 2.5 किलो मैदा, 1 किलो तूप, 2.5 किलो गुळ प्रत्येकाला मी देतो. ते म्हणत चालते. आता कसं काय चालते? मग घेतलं मुसलमान, आता कसं चालते? नवायचं लोकांची. आता ते रामप्रभूचं काम सगळे दिलं बा, रवा तूप पण मैदा बस मस्त घेतला, गेले घरी. मग त्याने ते बनवले पकवान ना, खात बसले. असा कनवाळू कृपाळू परमात्मा आपल्या भक्ताची लाज राखते, दुष्ट दुर्जनाचे पाची बोट त्याच्या तोंडात घालते. असा माझा परमात्मा कृपाळू आहे. त्या परमात्म्याची हे कथा श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांच्या कृपेनं सुरू झाली आणि बाबांच्याच कृपेनं हे पूर्णत्वात जाणार आहे. सगळ्या काशी नगरीमध्ये जो तो कबीर महाराजाचे भक्त झाले, गुणगान करू लागले. पण कबीर महाराजाला त्याचा अहंकारही आला नाही, आणि मी मोठा साधू असंही